कथेचं नाव बाप माणूस. लेखक दीपक गायकवाड. वाट्याला येणाऱ्या 4 एकर जमिनीच्या तुकड्याकडे बघत दादांचं डोळं पाणावलं. गळ्यात फाटका तुटका मळकटलेला टॉवेल टाकून दादा छपराच्या मेडीला टेकून बसला होता आणि पंचमंडळी सांगल तो निर्णय मुख्या जनावरानं मान हलवल्यागत तो मान्य करत होता. त्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. दात बी आपलं आणि फट बी आपलं होतं. तोंड दाबून बुक्क्याचा मार बसल्यागत एकवर एक धक्क दादाला पंचमंडळी देत होती आणि दादा माथूर हे सगळं धक्क पचवण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचला होता. दादाच्या डोसक्यात एक वेगळंच वादळ उठलं होतं आणि हे वादळ या धक्क्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात दादाला अस्वस्थ करीत होतं. शिकून सवरलेली ही आपल्या पाठीवरची 3 भावंड आज पातूर. दादा दादा म्हणत लहानाची मोठी झाली. आईबानंतर त्यांना कधी मायेची ऊब कमी पडू दिली नाही. प्रसंगी आई झालो, बा झालो, स्वतः शिकलो नाही, पण भावंडाच्या शिकण्यात स्वतःला इंजिनियर, वकील, डॉक्टर समजायला लागलो. काय कमी पडू दिलं नाही. अंधार पडल्यावर भिवून घोंगडी शिरून दादा दादा म्हणत कुशीत निवांत झोपणारी ही भावंड. दादा तू जेवल्या बिगर आम्ही जेवणार नाही असं म्हणणारी भावंड. दादा तुला सोडून आम्ही बाहेर शिकायला जाणार नाही असं म्हणणारी भावंड. आज इळ्यानं कापलेल्या करंगुळीवर बी मुतायला तयार नाहीत. यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं. सगळी सुख यांच्या पायी चिखल तुडवल्या ग तुडवली. यांची मडकी नीट भाजली, पण स्वतःचं मडकं कचच निघालं. आणि वरनंही भावंड म्हणत्यात की तुला काय अक्कल बिक्कल देवानं दिली का नाही. खरंच हे असं कसं म्हणू शकते. एकाच रक्ताचं भावंड नव्ह का आम्ही. मग हा भेदभाव शिकल्यामुळं की म्या जीवापाड जीव लावला. आईबापाची माया यांना कधी कमी पडू दिली नाही, त्यामुळं आज आई आणि बाबा जर जिद्दी असते तर त्यांना बी या हैवानाने अशीच वागणूक दिली असती का. म्या सुद्धा यांच्यात मिसळलो असतो. नाही ना, नाही, एवढी माझी नाही माया पातळ नाही झाली. यांच्यासारखा म्या नाही. म्या दादासाहेब विष्णुपंत जाधव आज ह्या घडीला या रक्ताच्या नात्याच्या पाशातून स्वतःची सुटका करून घेतो. नको नको असली नाती जी पाठीत खंजीर खुपसणारी. यांच्यापेक्षा एका जनावराला म्या एवढी माया लावली असती तर त्या बिचाऱ्या मुख्या प्राण्यानं माझ्यासाठी जीव सुद्धा दिला असता. मग नेमकं जनावर कोण. ही भावंड यांची घमेड. आणि आमच्या भावंडाच्या मध्ये ताटातूट करणारी ही पंचमंडळी कोण. शेवटी धुकं थोड्या वेळासाठी पडलेलं असतं. हे इसरून नाही चालत. धुकं तात्पुरतं असतं. ओ दादासाहेब कुठल्या विचारात गडप झाला. पांडू अण्णाच्या बोलण्यानं दादाची तंद्री तुटली. कुठं काय. नाही अण्णा, तुम्ही जे सांगताय नव तेच ऐकतोया. दुसरा अजून काय. दादा बोलून गेला. जनावरानं गोठा भरल्यागत आज पंचमंडळी हे छपरामोरच्या अंगणात घोंगड्यावर बोट टेकून निवांत बसली होती. काही जण आपापसात कुजबुजत होती.
दादासाहेबचं चुलतं चुलत्या यांचं घर कसं तुटतं या हे बघण्यासाठी कधी नव्हती आस आली होती. तर गावकरी नेमकं कशासाठी आलती हे मातूर दादाला कळत नव्हतं. पण पांडू अण्णा मातूर या गाव 2 तुकडं केल्या बिगर इथून हलणार नाही हे मातूर दादांना अचूक ओळखलं होतं. शेवटी सुपारी कात्रत बसलेल्या पांडू अण्णाला दादा म्हणाला, हे बघा अण्णा, पंच म्हणजे पंचमुखी परमेश्वर, आणि परमेश्वर हा जो काय निर्णय घेईल त्यो मला मान्य आहे. असं म्हणून दादानं आपल्या 3 भावंडाकडे बघितलं. रंगा रूपानं, शिक्षणानं आणि शरीरानं मोठी झालेली भावंड, पण माझ्यासाठी अजून ती लहानच आहे. ती जी शाळा सुटल्यावर दादा दादा म्हणत रानाकडे धावत येत होती. या 3 आधी कोण माझ्या पोतर पोचल याची शर्यत लागायची. आणि म्या बी याडा कुठला 5 वाजलं की हातातली सगळी कामं सोडून एकटक बांधाकडे बघित बसायचो. कधी यांना एकदा मिठीत घेऊ असं व्हायचं. दिसभर यांच्याशिवाय अजिबात करमतच नसायचं. सगळं जग कसं मुख मुख वाटायचं. पण सांच्या पारी ही भूत घरी आली की यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन देऊन वैतागून सोडायची. कधी कधी मनातल्या मनात असं वाटायचं, या माझ्या लहान भावंडांचा माझ्यावर लय जीव आहे. तुम्ही मला त्यांच्या जीवनातून कधीच वेगळं करणार नाही. ती या एकाच विश्वासानं म्या कधी स्वतःच्या वेगळ्या संसाराचा विचार सुद्धा केला नाही. आपलं भाऊ भावंड ज्यात खुश त्यातच आपण बी खुश. आणि शेवटी जगातला प्रत्येक जीव आयुष्यातून निघून जाताना सोबत नेहून काय नेतो? काहीच नाही. जे काय कमावलं आहे ते सगळं इथंच टाकून जावं लागतं. या जैसे आहे ते वैसा जाना पडताय नागड्यानं. अशी समजूत असणाऱ्या दादाच्या नशिबात सटवाईनं पुढं काय लिहून ठेवलं होतं याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती. दादाला फक्त एवढंच माहिती होतं की आपल्या भावंडावर आपला जीव आहे आणि फक्त जीव लावणं त्याचा शेवट हा अशा प्रकारे का होतो या प्रश्नाच्या गुंतात अडकलेल्या दादांची तंद्री तुटली. ते दिवाण पंचाच्या बोलण्यानं दादाच्या भावंडांनी गावातील नामवंत पंच मंडळीला आज बैठकीला बोलावलं होतं. त्यात 1 नंबरचा कपटी, आग लाव्या, कुणाचं चांगलं चाललेलं न बघवणारा हा पांडू अण्णा पहिला पंच. दुसऱ्या गावचा प्रथम नागरिक सरपंच. जणू सगळ्या तरण्या ताट्या बायका हे आपल्यासाठीच बनवलेल्या आहेत त्या, आणि त्याच्यासाठीच गावानं आपल्याला निवडून दिले या विचारात असणारा तिसरा दिवाण, बेरकी नजर होत्याचं नव्हतं करणारा चौथा डेप्युटी सरपंच. लय वाढ बोलणारा, पोटा शिरून आतड्याला पीळ पाडणारा लबाड लांडगा. आणि 5वा पंच म्हणजे गावचा चेअरमन. चेअरवर बसून मनाशी खेळणारा आणि त्याच्या पाठीमाग गोंडा घोळत हिंडणारी, त्याच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारी भोरटी. ही सगळी मिळून जर एखाद्याच्या घरात न्याय निवाडा करायला गेले तर समजायचं त्या घराची आणि त्यांच्या संसाराची नीट व्यवस्थित बसलेली घडी विस्कटलीच म्हणून. त्यामुळे गावातील कोणी यांना कधीच न्याय निवाडा करायला बोलवत नव्हती. वाटलंच तर आपापसात मिटवायची, नाहीतर एखाद्या जाणत्या म्हाताऱ्याकडून न्याय निवाडा करायची. पण यांची सावली सुद्धा घरावर संसारावर कधी पडू देत नव्हती. आणि दादाच्या भावंडानं जे नको होतं तेच नेमकं आज केलं होतं. दादा लाख वेळा म्हणाला असेल, अरे लेकरानो, जे काही न्याय निवाडा करायचंय तो आपापसात करू. अरे बाबांनो, सगळं काय तुमचंच आहे, पण यांची सावली देखील आपल्या घरावर नको आहे बाबांनो. पण भावंड ही लय शिकलेली, त्यांना काय देणं घेणं या पंचमंडळींशी.
न्याय निबाडा झाला की आपण मोकळं. पाखरांना पंखच फुटले होते. मग त्या झाडाशी, त्यातल्या घरटेशी त्यांचा काय संबंध? अशीच काय ती अवस्था दादाच्या भावंडांची झाली होती. पण दादा मात्र मोडकळीस आलेल्या आपल्या घरट्यात बसून एकटक आभाळाकडे पाहत होता. मनात एक येडी आशा होती की उडून गेलेली पाखरं एक दिवशी दादा दादा म्हणत पुन्हा फिरून घरट्यात येतील. पण आशा ही आशा होती आणि ह्या येड्या आशेनंच दादाची पार निराशा केली होती. पाखरांच्या जागी आज गिधाड आली होती. ए दादासाहेब, अहो वाटणे पुढे चालू ठेवूया का न ग? दिवाण पंचानं दादाला कुचक्यानं सल्ला विचारला. गालातल्या गालात हाशे दादासाहेब पंचाला म्हणाला, अहो मालक, आता वाटणे करायसाठी चालाय नव तर चालू ठेवा की. कशाला उगाच आडपाड्यानं बोलताया? अहो तसं नव दादासाहेब, अहो आधीच गाव आमच्या नावानं बोंब मारत या, त्यात तुमची एक भर नको. हाय नव मंडळी, माझं म्हणणं बरोबर. उरलेल्या बाकी पंच मंडळींनी सुद्धा नंदीबाईलागत माना हलवल्या. तसं दादाच्या शेजारी बसलेला तुकानाना हा मात्र मध्येच बोलला, अरे ये परखासा, इलासा, ए रमेशा, अरे लेकरानो, हे काय करताय बाबानो? अरे तुमच्या आई बाबानंतर दादासाहेबनं तुम्हाला कसं वाढवलं? अरे याची थोडी तरी जाणीव ठेवा रे लेकरानो. ऊन म्हणलं नाही का वारा म्हणलं नाही, रातचा दिस आणि रक्ताचं पाणी केलं बाबानो तुम्हाला घडवण्यासाठी. आणि आता दादासाहेबला तुमची खरी गरज असताना बाबानो असं करू नका. तुमचा आई बाबा गेलं तो दिवस अजून आठवतोय बघा. तुम्हाला अजून कळत बी नव्हतं. लय वांगाळ झालं बघ त्या दिवशी. असं म्हणून तुकाराना त्या दिवसात हरवून गेला आणि वातावरण एकदम गंभीर झालं. कोणी काहीच बोललं नाही. वस्तीवरल्या ज्या ज्या माणसांना ती घटना माहीत होती त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. दादासाहेबला तर हुंदका अनावर झाला आणि दादानं बैठकीतून काढता पाय घेतला. हुंदका आवरत आवरत दादा आपल्या भावंडांना एवढंच म्हणाला, हे पोराओ, लेकराओ, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. मी आज जरा रानात जाऊन येतो. तुम्ही जो काय निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. असं म्हणून दादासाहेबनं रानाकडची वाट धरली. आई बाबांच्या समाधी पातूर जास्तोर दादाचं पाय गाठलं होतं. अंगात ताकद म्हणून काय उरलीच नव्हती. दादानं समाधी मोहर डोसकं सापडलं आणि आता पातूर आवरून धरलेला हुंदका गळ्यातनं मोकळा केला. दादा लय रडला, इतका रडला की त्याचं रडणं बघूनच्या आसपासचा निसर्ग सुद्धा त्याच्या दुःखात सामील झाला. आई बाबा गेल्यानंतर तो रडला होता आणि त्यानंतरच आज तो रडत होता. त्यावेळेस आई बाबा गेलत आणि आज जीवातला जीव गेला होता. कुठं कमी पडलो आपण या इशारानं दादाचं डोकं बधीर झालं होतं. मराठी पिक्चरात दाखवतात तेच खरं ठरलं या. सक्क भाऊ पक्क बैरी झाल्या ते. इकडं मात्र दादा बैठकीतून उठून गेल्यावर बराच वेळ बैठकीतली पंचमंडळी, दादाची भावंड, आसपासची जमलेली मंडळी दादा गेलेल्या बांधावरल्या वाटाकडं टक लावून बराच उशीर बघत बसली. कुणीच कुणाशी काय बोललं नाही. हळव्या वातावरणामुळं मन आणि डोळं दोन्ही गहीवरून आलं होतं. दादांच्या भावंडांना बी कुठंतरी चुकल्यासारखं वाटत होतं. पंचमंडळींनी वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही म्हणून हळूहळू बैठकीतून काढता पाय घेतला. याचा निर्णय पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या सवडीनं घेऊ असं म्हणून पंचांनी घराची वाट धरली. सगळी जिकडं तिकडं गेल्यावर तुकानानानं डोळं पुशीत, नाकातला गळणारा शेंबूड धोत्रांना पुशीत दादाच्या भावंडांना जवळ बोलावलं आणि उरलेल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना रागानं दरडावून शिव्या देत आपापल्या घराला पाठवलं. त्यात बी दादाच्या चुलत चुलतीनं मनातल्या मनात तुकानानाला शिव्या दिल्या. या ना, या म्हाताऱ्यामुळे खेरड्यामुळं ना आज वाटणी राहिली.
घटका भरत आली या पण थिरड अजून काय उलटत नाही. झाली असते ना चांगली वाटणी. कडा कडा बोट मोडीत शिव्याशाप मनातल्या मनात येत ती निघून गेली. दादासारख्या तळपत्या सूर्याशी आज लोण्याच्या गोळ्यागत अवस्था चालते. आणि हा तळपता सूर्य बांधाच्या पोटात हळूहळू शिरत चालला होता. तुकानानं दादाच्या भावंडांना जवळ बोलावलं आणि ते म्हणाले, अरे बाबा दादानं ना तुमच्यासाठी काय काय सहन केले आणि काय काय नाही हे कसं सांगू बाबांनो. आजही तो दिवस आठवतोय मला, ज्या वेळेस तुमचा आई बाबा हे जग सोडून तुम्हाला दादाच्या पदरात टाकून गेलं. आठवतंय सगळं. असं म्हणून भूतकाळात नाना शिरला. आठवतंय मला. माघ महिना होता तो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुगी काढण्याची लय धावपळ गावात सुरू झाली होती. बाबांनो, येळेवर कुणाला भाकर खायची सवड मिळत नव्हती की कुणाला 2 मिनिटं उभारून पाणी प्यायला सवड नव्हती. आणि बोलायला तर येळच मिळत नव्हता. उभ्या उभ्यानंच 2 घोट पाणी गाटा गाटा नरड्याखाली जिरवायचं आणि आपापल्या कामाला लागायचं. हा नित्यक्रम आमचा झालता. सगळं आठवतोय बाबांनो. तुमच्या आई लक्ष्मी आणि विष्णूपंतांना तर कामापुढं खाण्यापिण्याची बी सूद नव्हती काय. कारण त्यांच्या टाक्यात फक्त एवढाच विचार, आज ह्यांच्यात धुंदळ काढायचं जायचं तर दुपारच्याला त्यांच्यात पाचुंद गोळा करायला जायचं. सांच्या पारी फलाण्या बिस्तानाच्या खळ्यावर कंच मोडायला जायचं. बाबांनो, असा पूर्ण माघ आणि फाल्गुन महिन्याचं सगळं व्यस्त टाइम टेबल होतं. आणि असाच व्यस्त टाइम टेबल सुगीच्या दिवसात सगळ्याच गावकऱ्यांचं होतं. बाबांनो, विश्रांती म्हणून जीवाला काही बी नव्हतं. ते बी खरं होतं. विष्णूपंत म्हणेत, नाना एवढंच दिवस आहेत माणसानं कमवायचं आणि एकमेकांना मदत करण्याचं. त्याच्याशिवाय काय गावात जिवाळ्याचं नातं निर्माण होते होय. कुणीतरी म्हणाला आहेस की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. बाबांनो, तुमचा बाप म्हणत होता, विष्णूपंत म्हणत होता, नाना अहो एवढंच दिवस आहेत माणसानं कमवायचं आणि एकमेकांना मदत करण्याचं. हे बघा नाना, त्याशिवाय गावात जिवाळ्याचं नातं निर्माण होतं होय. कुणीतरी म्हणालं होतं, आठवा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हे बघा पोरानो, तुमचा बाप असा म्हणला. अजून आठवतंय. माघ पुनवीचा दिवस तो. दुपारच्या 2-1 वाजल्या असेल. आपल्या वाडीवरले सगळी लोक पूर्णाचं जेवण करून आज एक दिवस सुट्टी घ्यायच्या विचारात होते. आम्ही सगळेजणच होतो. आठवतंय. तर तेवढ्यात गावाचे दामाचे कुलकर्णी त्या दिवशी घाईनं विष्णूपंताकडे आलं आणि रागानं शिव्या द्यायला लागलं. आबान्याट करायला या आणि अजून तुमची आई आपलीच कामं करण्यात घालते वय. विष्णूपंतानं दामाजी पंताच्या वावरातलं जुंदळ काढणी आणि मोडणीसाठी उक्त घेतलं होतं. आज उद्या म्हणत 1 आठवडा निघून गेला होता. त्यामुळे दामाजी पंत चिरडीला गेलं होतं. त्यांचा राग कमी व्हावा म्हणून तुमची आई लक्ष्मी त्यांना म्हणाली, आहो पंत, आमचा आम्ही हात धरून कसं मोडायचं. अहो काल ताई साहेबच म्हणाल्या तुमच्या की मुहूर्त पाहून मोडायचं आहे. अहो त्यामुळं आम्ही आलो नाही गे. होय पंत, ती म्हणतीया ते खरं आहे. तुमच्याच ताई साहेब असं म्हणाल्या होत्या. विष्णूपंत असं म्हणालं, बाबानो, तुमच्या ताई साहेबांना एक अक्कल नाही. अरे आभाण्यात करायला लागलं या. पहिले तर हातचा घास बी माती जायचा मारतानो. अरे कुठं मुहूर्त बघित बसला या. झालंय नवं जेवण? चला तर बेगी का गाडी पाठवू. आज कसल्या बी परिस्थितीत मोडून झालं पाहिजे. हे बघा, पुनवची रात आहे. दिस असल्यागत उजेड असतो या. जरा आबाळ भरून आलं तर काहीच हातात पडत नाही
आणि हातचा घास गेला तर पुन्हा तुम्हासनी ना. माझ्या वावरात थारा नाही, येते का लक्षात? बाबांनो, दामाजी कुलकर्णी असं तावानं बोलून गेल्यावर आम्ही 25-30 जण लागू त्यांच्या वावरात गेलो. सगळ्या बायका खळ्यावर कंस मोडायला बसल्या आणि आम्ही गडी माणसं पाचुंदा गोळा करून खळ्यावर आणून टाकीत होतो. पुनवेचे रात करून आम्ही कामं करीत होतो. आणि तुमचा ह्यो दादा सुद्धा ह्यो दादा सुद्धा त्यावेळेस बी तुम्हाला घेऊन तिथंच होता. काम उरकत आलं होतं. आणि काय सांगू, अचानकच आभाळ गडगडायला लागलं. जोराचा वारा सुटला, इजा चमकायला लागल्या. आणि त्या जशा चमकायच्या तसं आम्ही बी आतनं चमकायचो बाबांनो. पण बाबांनो, सांगायचं कोणाला? लक्ष्मी आणि विष्णुपंतांना आम्हा सगळ्यांना तुमासनी घेऊन पुढे जायला सांगितलं. आणि खळ्यावर ताडपत्री झाकून आम्ही लोक तुमच्या पाठीमागे येतो असं पंत म्हणालं होतं. आणि मग आम्ही तुमासनी घेऊन निघालो. आणि तोपर्यंत पावसानं चांगलीच हजेरी लावली. एक थांब असं बोरागत आम्हाला सडकून काढायला लागलं. काळ्या रानात चिखल व्हायला कितीसा वेळ लागतो या. ईद चमकली की रस्ता कातरायचा. आणि असं करत करत भीत आम्ही ती मारुतीचं मंदिर आम्ही जवळ केलं. लक्ष्मी आणि विष्णुपंत खळ्यावरल्या ताडपदरीवर पेंड्या झाकून गडबडीने येत होती. त्यांची लगबग आम्ही मारुतीच्या मंदिरात उभा राहून बघित होतो. ईद चमकली की हे जोड आम्हाला चिखलातून वाट काढीत येताना दिसत होती. मारुतीचं मंदिर आणि त्यांच्यात आता 2 कासरा अंतर राहिला असेल, एवढंच अंतर होतं. आणि असं म्हणून तुकानांना गप्प झाला आणि नानाचा गळात आठवून आला. खुद कानावर झाला, जणू डोळ्यामुळं ही घटना नुकतीच घडली आहे अशी नानाची अवस्था चालते. दादाच्या भावंडांनी नानाला विचारलं, हो नाना, अहो पुढं काय झालं? आम्हाला दादानं कधीच आई आणि बाबाबद्दल काही सांगितलं नाही. सांगा की नाना पुढं. रमेश असं बोलला. तुका नाना म्हणाला, बाळानो, पुढं नको होतं तेच घडलं. अहो नाना, असं काय घडलं? नेमकं काय घडलं त्या दिवशी? ज्याचपर्यंत ना दादानं आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून दडवून ठेवले या. सांगा की नाना काय सत्य? विलास असं उत्सुकतेनं बोलला. अरे बाळानो, कसं आणि कोणत्या तोंडानं सांगू तुम्हाला? काय सांगू? असं म्हणून नानानं थरथरत्या हातानं पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. नाकातनं गळणारा शेमूड धोत्रानं पुशेल. नाना कापऱ्या आणि घोगऱ्या आवाजात दोन्ही हात जोडील वर आभाळाकडे बघित पुढं म्हणालं, माफ कर ग पोरी, लक्ष्मी माफ कर मला. तू घातलेली आण ते शपथ आज मोडतोया, पण तुझ्या पोराच्या सुखापाय मोडतोया. मला माफ कर ग लक्ष्मी, मला माफ कर. असं म्हणून नाना पुढं सांगायला लागला, सांगतो तुम्हाला पोरानो, पावसाचा जोर वाढला होता आणि इजांचा सुद्धा. तुमच्या आई लक्ष्मी जरा मोरा आली असेल आणि तेवढ्यात कांटाळी बसण्याचा आवाज झाला. मोठा प्रकाश सगळीकडे पसरला. विष्णुपंतांच्या अंगावर हीच कोसळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोळ्याची पापणी लवते ना एवढ्या येळेत ही घटना घडली. क्षणभर आम्हाला बी काहीच कळालं नाही. इजा चमकत होत्या, पाऊस पडत होता, पण मंदिराच्या आवारात उभा राहिलेलो आम्ही. कोणीच बाहेर इजांच्या भीतीनं गेलो नाही. पण ह्या तुमच्या दादानं मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला मंदिरात टाकून आईबाबांकडे धाव घेतली. आतड्याला पीळ पडेल अशी ती दादाची हाक ऐकून सारा आसमंत गहेवरून आला. कारण विष्णुपंत जाग्यावरच गेलं होतं आणि तुमची आई लक्ष्मी सगळी होरपाळून गेली होती. बघू वाटत नव्हतं, तरी सुद्धा शेवटच्या वक्ताला
त्या शेवटच्या घटकेला. ती माझ्या मोर दादाला एवढंच म्हणाली, हे लेकरा दादा, बाबा सगळ्यांची काळजी घे. आता तूच त्यांची आई आणि तूच त्यांचा बाप हो. नाना, ए दादा, मला वचन द्या, माझ्या पिलांना अंतर देणार नाही, त्यांना या घटनेबद्दल काय सांगणार नाही. असं वचन शेवटच्या घटकेला तुझ्या आई लक्ष्मीनं दादानी माझ्याकडून घेतलं होतं बाबांनो. दादाच्या एवढ्या वर्षाच्या तपश्चर्येचं आज तुम्ही वाटणी मागून पांग फेडलं. धन्य धन्य तुमची माया, धन्य. असं म्हणून तुका नानानं दोन्ही हात जोडलं. बाबांनो, दादानं आईचं वचन पाळलं. आज पातूर त्यानं सगळं सुख तुमच्यात पाहिलं. तुमच्याशिवाय दुसरा कोणताच विचार त्यानं आपल्या आयुष्यात केला नाही. एवढंच काय, लगीन देखील केलं नाही. कारण बायका भावा भावात भांडणं लावत्यात आणि आमच्यात ही बायांचा विषयच नको, असं दादाचं मत होतं. बाबांनो, आजच्या कलियुगात कोणता भाऊ एवढा आपल्या भावासाठी त्याग करतो या? विचार करा. अजून येळ गेली नाही लेकरांनो. चांगलं सांगणारे बोटावर मोजण्या इतके असतात बाबांनो. यांचं वाटोळं व्हावं असं म्हणणारे पावला गणी गाठ पडतात. यातून तुम्हीच ठरवा काय करायचं ते. ठरवा बाबांनो. तुकानानाच्या यातड्याला पीळ पाडणाऱ्या बोलण्यानं प्रकाश, विलास आणि रमेश यांच्या डोळ्यातनं गंगा यमुना व्हायला लागल्या. तिघबी नानाच्या पायावर डोकं ठेवून, नाना चुकलं आमचं, खरंच हो नाना चुकलं आमचं, चुकलं हो, माफ करा, असं म्हणून ते रडायला लागले. पण नाना, आम्ही काय म्हणतो या ते तर ऐका तुम्ही. आमचं काय चुकतं या ते तुम्ही सांगा, सांगा तुम्ही. असं म्हणून प्रकाश नानाला म्हणाला, हे बघा नाना, मागच्या वेळेस मी जेव्हा गावी आलतो त्यावेळेस दादाला ही जमीन दुसऱ्याला लावून शहरात राहण्यासाठी जाऊ असं म्हणलं होतं. आमच्या सगळ्यांच्या मनात तेच होतं. पण नाना, दादानाही शेत आणि जमीन सोडून यायलाच तयार नाही असं स्पष्ट बोलला. त्याने आतापर्यंत आमची सेवा केली, आता त्यांची सेवा आम्ही करावी असं म्हणतोया. पण दादा ऐकतच नाही. दादाच्या पुण्याईनं आम्ही भावंड चांगल्या प्रकारे आपापल्या व्यवसायात यशस्वी झालोया. आज सगळं सुख आमच्या पायाशी लोळण घेतोय. कमी आहे ती दादांची हो. आणि दादा हे मोहजाळ सोडून यायला तयारच नाहीत. म्हणून परवा गावी आलो होतो आणि त्यावेळी आम्हाला कळालं की दादानं आमच्या उच्च शिक्षणासाठी बँकेतून या जमिनीवरती कर्ज काढले आणि ते सुद्धा 16%. अहो नाना, अहो आधीच आपला सोलापूर जिल्हा दुष्काळानं होरपळलेला असताना दादा हे कर्ज कसं फेडणार आहे? त्या जप्तीच्या नोटिसा दादानं दडवून ठेवलेल्या, त्या तो निरक्षर. अहो ज्या महारांना साधं कोसळ सुद्धा उगवत नाही तिथं सोनं कसं उगवेल नाना? प्रकाश असं सांगत होता. हे बघा नाना, आज दादाच्या पुण्याईमुळं आम्ही सेटल झालोय. पण दादा मात्र ना कर्जाच्या खाईत बुडत चालला होता. ज्यावेळी बँकेतील संचालकांचा आम्हाला फोनवर फोन येत होतं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आणि त्यात गावच्या या पंचमंडळीनं दादाला जर इथनं शहरात न्यायचं असेल तर जमिनीची वाटणी करा असा सल्ला दिला होता. पण हे बघा नाना, आम्ही त्यांचं पहिल्यांदा ऐकलं नाही. दादाला आलेल्या त्या ढिगभर बँकेच्या नोटिसा बघून मग आमची सटकली जरा. एवढं होऊन सुद्धा आम्हाला का कळवलं नाही? म्हणून मग आम्ही दादाला, तुला काय अक्कल बिक्कल देवाना दिली का नाही असं बोललो. असं आमचं चुकीचं शब्द आमच्या तोंडून गेलेत. पण नाना, थोडं चुकलंय आमचं. पण आता विलास असं बोलत होता. हे बघा नाना, आता तुम्हीच सांगा, बँकेचं सगळं कर्ज स्वतःच फेडणार, तुम्ही फक्त सुखी राहा असं दादा म्हणतोया. असं कुठं असतं गाव? आम्ही कोण आहे का त्याचं? एका क्षणात आम्हाला दादानं परख केलं या. दादाला किती तर वेळा म्हणालोय, दादा
अरे बाबा, हा मोजाल सोडून आमच्यासोबत चल. पण दादा काय ऐक नाहीस. म्हणून मग आम्ही वाटणीचा निर्णय घेतला होता, ते फक्त दादाला सोबत घेऊन जाण्यासाठी. खरंच दुसरं काहीच नाही. आमच्या मनात काहीच पाप नाही. मग दुसरा कोणताच त्यात स्वार्थ नव्हता. नाना, पण दादाच्या मनाला इतकं लागलंय. पण असं वाटलंच नव्हतं दादाला इतकं लागल. रमेश असं बोलत होता. तुका नानाला आता खरी गुम कुठं आहे हे लक्षात आली होती. त्यांनी दादाच्या भावंडांना सांगितलं, हे बघा पोरानो, हे पंच म्हणजे गावावरून वळून टाकलेली शिळी भाकर आहे. याचा कोण घास खाईल तो पोट तिडकीनं गेलाच म्हणून समजायचा. बाबांनो, मुळात तुमच्या जमिनीवर यांचा पहिल्यापासून डोळा होता. त्यांना इथं दारूची फॅक्टरी का ती काय बिक्टरी असते ती काढायची होती. पण दादानं कोणत्याच आमिषाला बळी न पडता जमीन विकली नाही. आणि दादाकडून जमीन मिळत नाही म्हणून तुमच्या भावंडाच्या प्रेमाच्या आडून त्यांनी बरोबर डाव साधला. अरे मला जर आधी तुम्ही सांगितलं असतं तर आज ही येळच आली नसती. हा, आता राहिला विषय या जमिनीचा. तर ज्या जमिनीला तुम्ही नावं ठेवताय ना बाळानो, त्या जमिनीनं आजपातूर तुम्हासनी सांभाळले. तुमच्यासारखी रत्न याच मातीत लहानाची मोठी झाली ती. विसरला का? आणि राहिला विषय दादा न येण्याचा, तर या काळ्या मातीत तुमच्या आई बापाचं काबाड कष्ट आणि आशीर्वाद दडलाय. तुमच्या आई बापानंतर आणि तुमच्यानंतर या काळ्या धरणी आईनं, या पंढरीनं त्याला सांभाळलाय. तो वाढला रमला तो या मातीतच. आपलं भलं मोठं दुःख दडवलं ते या मातीतच. कितीतरी उन्हाळं पावसाळं हाल अपेष्टा सोसल्या ते या मातीतच. प्रत्येक सुखदुःखात दादाला या जमिनीनं साथ दिली. आणि म्हणून तुम्हासनी सांगतोय बाबांनो, दादा नावाचा हा बाप माणूस कधीच या काळ्या धरणी आईला, या पंढरीला सोडून तुमच्या बरोबर येणार नाही. आणि हे मी खात्रीनं सांगतो या. आणि राहिला प्रश्न त्या बँकेच्या कर्जाचा, अर्थ लेकरानो, तुमच्यासारखी भावंड पाठीशी असताना दादाला कशाचं भ्याय. चला उठा आता, उशीर करू नका. दादाकडे जाओ आणि सगळी गलतफेमी दूर करू. आवरा, मी जातो मोर. या तुम्ही मागणं. हा, असं म्हणून तुकानाना आनंदानं डोळं पोशीत दादाच्या वाटेनं गेला. बराच वेळ शेळीच्या मेडीला टेकून बसलेला विलास प्रकाशला आणि रमेशला म्हणाला, ए गड्यानो, सुखलं आपलं बघा. ज्यानं रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवलं त्यालाच आपण या जमिनीच्या तुकड्या पाहिजे आणि या पंचमंडळीच्या सल्ल्या पाहिजे आज नाही ते बोललोय. खरंच चुकलंय आपलं. होईला का इलास, खरंच चुकलं आपलं. पण आता कोणत्या तोंडानं दादा पुढे जायचं मला काय कळना गड्या. रमेश असं बोलला. अरे कुणाचं तरी ऐकून आपण दादाला बोलण्याचं पापच केलं. दादा नावाच्या बाप माणसाला दुखावलं आपण. देवा, आई बाबा आम्हाला माफ करा. असं म्हणून दादाची भावंड जड मानानं दादा गेला त्या वाटेनं चालायला लागली. इकडं मात्र दादा आई बाबांच्या समाधीला डोकं टेकून त्यांना जाप विचारत होता. समाधीवर डोकं आपटून मोठमोठ्यानं रडत होता. आणि त्याचे रडणं बघून निसर्ग सुद्धा दाटून आला होता. चारी बाजूनं ढग दाटलं होतं. सगळ्या आसपासच्या परिसरात अंधार दाटून आला होता. वारं भूतागत भकलत होतं. समाधीकडेचा तो फाटका पताका वाऱ्यानं फडफड करीत होता. आणि दादाची अवस्था पाण्याविना मासा तडफडल्यागत झाली होती. ओ दादा, दादा, अशा हाका मारत तुकानाना समाधी जवळ पोहोचला. नानाला बघून दादा बारक्या पोरागत रडायला लागला. हे नाना, अरे माझा जगून तर काय उपयोग आहे नाना, काय उपयोग आहे. ज्यांच्यासाठी जगत होतो त्यांनी तर नातच तोडलं. काय करू, कसा जगू. तसं नाही दादा, हे बघ आधी समजून घे. असं म्हणून नानानं
घडलेली सगळी हकीकत दादाला सांगितली. या पंचमंडळींचा स्वार्थ दादाला आणि त्यांच्या भावंडाला नडला होता. त्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला होता. दादाची भावंड दादा दादा म्हणत रानाकडे धावत येत होती. या तिघापैकी आधी कोण दादा पतूर पोहोचल याची शर्यतच लागली होती. आणि दादा बी येडा सगळं इसरून एकटक बांधाकडे बघेल आईच्या आणि बाबांच्या समाधीजवळ टक लावून बसला होता. त्याचं मन त्याला म्हणत होतं, हा आमच्या भावंडाचं नातं इतकं पातळ नाही. शेवटी धुकं थोड्या वेळेसाठीच पडलेलं असतं या. हे इसरून चालत नाही. धुकं धुकंच असतं या. धुकं निघून जातं. बांधावरनं पळत येणाऱ्या भावंडांना कधी एकदा मिठीत घेऊ असं दादाचं झालं होतं. काही केल्या मन राहत नाही. बांधल्या तळ्याचा बांध फुटला तसं पाठ ओग 12 वाट मोरडतात असं दादाचं झालं होतं. पळत आलेल्या भावंडांनी दादाला कडकडून मिठी मारली. चुकला आमचं दादा असं म्हणत रडायला लागली. थोड्याशा गैरसमजामुळं काही समाजकंटकांच्या स्वार्थामुळं आज दादासारख्या अशा कितीतरी सुखी आणि एकत्र कुटुंब हे डोळीस मिळायला वेळ लागला नाही. त्यासाठी दुकानासारख्या बाप माणसांची संगत आपापसातील नाती टिकवतात. त्यासाठी संगत कुणाची धरायची हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे. आता आभाळ दाटून आलं होतं. इजा चमकाय लागल्या होत्या आणि हा म्हणता पावसाला सुरुवात झाली. आणि या पावसातच त्यांची नाती आई बाबांच्या आशीर्वादानं पूर्वीपेक्षा सुद्धा घट्ट झाली. एका इजाच्या कडकडाटात आई बाबांच्या छत्रछायेला मुकलो होतो. त्याच इजांच्या कडकडाटात सगळी नाती पुन्हा मिळाली होती. परमेश्वरा आगा तुझी लीला बाबा, आगा तुझी लीला असं म्हणून दादानं मनोमन देवाचा आभार मानलं आणि आपल्या पिलांना विश्वासाच्या पंखाखाली घेऊन घराकडची वाट धरली. दाटून आलेला आभाळ आणि वादळ आता मोकळं आणि शांत झालं होतं. मातीतून उठणारा सुगंध हा सगळीकडे दरवळत होता. आणि त्यात ह्यो बाप माणूस सुखावला होता. बाप माणूस सुखावला होता.